In this lecture, we will see the problems on photoelectric effect. तर हे जे काही फोटोइलेक्ट्रिक इफेक्टमधले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समजण्यासाठी वी नीड अ सर्टन नंबर ऑफ फॉर्म्युलाज. तर ते फॉर्म्युले काय आहेत ते आपण बघू. तर फर्स्ट फॉर्म्युला आहे, इथे लिहितो आपण फॉर्म्युले. फर्स्ट फॉर्म्युला आहे E इक्वल्स टू एच न्यू. E इक्वल्स टू एच न्यू. तर एनर्जी ऑफ ई काय आहे, फोटोइलेक्ट्रिक एनर्जी आहे. एच हा प्लँक्स कॉन्स्टंट आहे. त्या प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते. एच काय असते 6.62 इंटू 10⁻⁻34 तिची व्हॅल्यू. ही जी की व्हॅल्यू आपल्याला यूज करावी लागते आपल्या प्रॉब्लेम्समध्ये. न्यू काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. न्यूला काय म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी म्हणतो. एच इंटू न्यू काय असतो, सी अपॉन लॅम्बडा असतो. ॲज न्यू इक्वल्स टू सी अपॉन लॅम्बडा. तर हा एक फॉर्म्युला आहे जो की आपल्याला यूज करावा लागतो. दॅट इज ई इक्वल्स टू एच इंटू न्यू. दॅट इज ई इक्वल्स टू एच सी डिवायडेड बाय लॅम्बडा. त्यानंतर याच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट एक एक्सप्रेशन किंवा त्याला आपण व्हॅल्यू म्हणू शकतो. तर ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागते. तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल्स टू काय असतं, 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन जर जूलमध्ये करत असताना आपण हे यूज करतो. म्हणजे एका इलेक्ट्रॉन व्होल्टची व्हॅल्यू काय असते, 1.6 इंटू 10⁻⁻19 इंटू जूल. म्हणजे हे एवढी असते. हा एक व्हॅल्यू आपल्याला इथे लक्षात ठेवावी लागते. त्यानंतर बेसिक आपण जो काही एक्सप्रेशन बघितलं होतं की जी काही एनर्जी असते ती दोन टाईपने युटिलाइज होते. दॅट इज ई इक्वल्स टू U0 प्लस कायनेटिक एनर्जी. म्हणजे ई म्हणजे काय म्हणलं आपण, ई इक्वल्स टू एच न्यू आणि ई नॉट म्हणजे एच न्यू नॉट प्लस हाफ mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी म्हणजे हाफ mv स्क्वेअर. त्यामुळं हाफ mv स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल इथं, हाफ mv स्क्वेअर इक्वल्स टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. याला जर आणखी सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, एच हे न्यूच्या ठिकाणी आपण सी अपॉन लॅम्बडा लिहू शकतो आणि न्यू नॉटच्या ठिकाणी सी अपॉन लॅम्बडा 0 लिहू शकतो आपण. एच सी जर आपण कॉमन काढलं तर 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0 म्हणजे हाफ mv स्क्वेअर. किंवा त्याला आपण कायनेटिक एनर्जी सुद्धा म्हणू शकतो. हा ह्याचा फॉर्म्युला आहे. इट्स 1 मायनस लॅम्बडा अपॉन 1 मायनस लॅम्बडा 0. दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. तर बेस्ड ऑन रिक्वायरमेंट इन द प्रॉब्लेम वी हॅव टू डेव्हलप किंवा वी हॅव टू एक्सप्लेन द पर्टिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंजेस काय करायचे आहेत हे दिलेल्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या गिव्हन डाटावरून आपल्याला ठरवावं लागतं. तर आता आपण पहिला प्रॉब्लेम बघू. फर्स्ट प्रॉब्लेम, photoelectric threshold for a metal is 3000 angstrom unit. Find the kinetic energy. Find the kinetic energy of an electron ejected from it. Ejected from it by radiation of wavelength. By radiation of wavelength
by radiation of wavelength 1200 angstrom. हा क्वेश्चन आपल्या विद्यापीठामध्ये नोव्हेंबर डिसेंबर 2017च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. तर काय म्हणलेलं आहे, द फोटोइलेक्ट्रिक थ्रेशोल्ड फॉर अ मेटल इज 3000 angstrom. फाइंड द कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड बाय अ रेडिएशन ऑफ वेव्हलेंथ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. म्हणजे इथं काय काय दिलेलं आहे एकदा आपण सोल्युशन याच्यामध्ये काय दिलेलं आहे, गिव्हन काय दिलेलं आहे, थ्रेशोल्ड म्हणजे मी सांगितलेलं आहे की थ्रेशोल्ड म्हणजे काय असतो की इथे लॅम्बडा 0ची व्हॅल्यू दिलेली आहे. लॅम्बडा 0 इक्वल्स टू 3000 angstrom. त्यानंतर आणखी काय दिलेलं आहे, वेव्हलेंथ म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे. लॅम्बडा इक्वल्स टू 1200 angstrom. तर आता आपल्याला काय करायचं, कायनेटिक एनर्जी काढायचं आहे. तर आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला हा. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू HC 1/λ मायनस 1/λ0. म्हणून कायनेटिक एनर्जी काढायला सांगितलेली आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू HC 1/λ मायनस 1/λ0. बस आता हे व्हॅल्यू ठेवून टाकायच्या. HC व्हॅल्यू काय असते, 6.62 इंटू मायनस 34. C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईटची व्हॅल्यू किती असते, 3 इंटू 10⁸. 1/λ ची व्हॅल्यू किती आहे, 1/1200 मायनस 1/λ0 किती आहे, 3000. बस त्याला जर एक्सप्लेन केलं आपण. आता इथं एक आणखी व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 1 angstrom इक्वल्स टू काय असतो, 10⁻10 मीटर असतो, किंवा 1 angstrom इक्वल्स टू 10⁻8 सेंटीमीटरमध्ये सुद्धा आपल्याला ते व्हॅल्यू लिहिता येईल. बस मग याच्यामध्ये जर याला आपण फर्दर एक्सप्लेन केलं तिथं काय येईल, हे 6.62 इंटू मायनस 34 इंटू 3 इंटू 10⁸. याला जर आपण अँगस्ट्रॉमचं कन्व्हर्जन मीटरमध्ये जर केलं तर इथं काय येईल, हे 10⁻10 येईल. इथं सुद्धा 10⁻10 येईल. हे दोन्ही इथं बाहेर येतील, म्हणजे इथे हे 10⁻10 येईल आणि हे 1/1200 मायनस 1/3000. त्या जर फर्दर आपण जर एक्सप्लेन केलं, याची जर व्हॅल्यू जर आपण बघितली तर ही व्हॅल्यू काय येते, 9.93 इंटू 10⁻19 जूल एवढी त्याची व्हॅल्यू येते कायनेटिक एनर्जीची. आता जर याला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर तेच मी हे सांगितलं की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल्स टू काय असते, 1.6 इंटू 10⁻19 जूल असते. म्हणून 1 जूल इक्वल्स टू काय येईल, 1/1.6 इंटू 10⁻19 इलेक्ट्रॉन व्होल्ट. बस मग याला जर आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये तर काय करावं लागेल, याला डिवाइड करावे लागेल. म्हणजे आपली कायनेटिक एनर्जी काय येईल, 9.93 इंटू 10⁻19 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻19. 10⁻19 10⁻19 काय होईल, कॅन्सल होईल. आणि ह्याला जर आपण 1.6 आणि 9.93 डिवाइड दिलं तर आपली कायनेटिक एनर्जी काय येईल, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 6.20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज द सोल्युशन. म्हणजे याच्यामध्ये आपण कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड करायची होती. याच्यामध्ये लॅम्बडा आणि लॅम्बडा 0ची व्हॅल्यू दिल्या होत्या, त्यानुसार आपण व्हॅल्यू पुट केल्या. आणि याच्यामध्ये फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इक्वल्स टू काय असतं, 1.6 इंटू 10⁻19 जूल. हे इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि जूलमधलं हे एक्सप्रेशन आहे. दिस इज प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Calculate the value of external magnetic field
required in Lenard's E by M method if applied anode potential is 3 kilovolt and radius of helical path electron is 2 centimeter. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2008. तर हा सेकंड प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला बीची व्हॅल्यू काढायचं आहे. वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ बी. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, दॅट इज व्हॅल्यू ऑफ बी रिक्वायर्ड in Lenard's E by M method. We have already seen that Lenard's E by M of photoelectrons method. If applied anode potential दिलेला आहे 3 किलो व्होल्ट and radius of helical path दिलेली आहे 2 सेंटीमीटर. म्हणजे आता आपण पहिल्यांदा गिवन काय दिलेलं आहे ते एकदा लिहून घेऊ. म्हणजे एनोड पोटेन्शियल म्हणजे आपल्याला व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे. इथं व्ही इक्वल्स टू काय करू आपण 3 किलो व्होल्ट, म्हणजे याला आपण किलो व्होल्टात 3 × 10⁻³ व्होल्ट असं लिहिता येईल. त्यानंतर रेडियस दिलेली आहे म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे किती 2 सेंटीमीटर. याला आपण मीटरमध्ये कन्व्हर्ट करू शकतो 2 × 10⁻³ मीटर. आपल्या वी हॅव सीन द फॉर्म्युला इन द Lenard's E by M method, that is E by M equals to 2V upon B² R². इथं ह्याला स्मॉल आरला आपण कॅपिटल आर घेऊ शकतो किंवा इथंच ह्याला आपण स्मॉल आर करू शकतो. B² R², 2V upon B² R². बस आता आपल्याला वी नो दॅट चार्ज ऑन इलेक्ट्रॉन काय असतो 1.6 × 10⁻19 कुलंब असतो आणि मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं 9.1 × 10⁻31 किलोग्रॅम असतं. ह्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या याच्यामध्ये तर काही 1.6 × 10⁻19 डिवायडेड बाय मास 9.1 × 10⁻31 इक्वल्स टू 2 × व्होल्टेज काय दिलेलं आहे 3 × 10⁻10 आणि B² ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे, दॅट इज बी ची व्हॅल्यू काढायचं आहे आणि आर काय दिलेलं आहे 2 × 10⁻10 चा स्क्वेअर. बस आपल्याला याला आता काय करायचं सिम्प्लिफाय करायचं. तर इथं काय येईल 1.6 × 10⁻19 divided by 9.1 × 10⁻31 which is equal to 6 × 10⁻10 divided by B² into हे काय येईल 4 × 10⁻20. बस यावरून बी ची व्हॅल्यू काय येऊ शकते, हेन्स B² इक्वल्स टू काय येईल B² इक्वल्स टू 1.6 × 10⁻19 सॉरी याला आपण इथं फर्दर B² ची व्हॅल्यू काय येईल, हे B² जर LHS ला गेल्यानंतर इथं काय येईल 6 × 10⁻10 into 9.1 × 10⁻31 which upon 1.6 × 10⁻19 into 4 × 10⁻20. बस आपल्याला याला काय करायचं आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपलं B²
बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपली काय येईल, बी स्क्वेअर इक्वल्स टू 0.085 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻⁴. म्हणून बीची व्हॅल्यू काय येईल, 0.009219 टेस्ला. मॅग्नेटिक बीची व्हॅल्यू आपण टेस्लामध्ये किंवा वेपर पर मीटर स्क्वेअरमध्ये लिहितो. प्लस ह्याच्यामध्ये वी हॅव टू कॅल्क्युलेट काय करायचं होतं आपल्याला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची होती. तर त्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला, E/m इक्वल्स टू 2v डिवाइडेड बाय b स्क्वेअर r स्क्वेअर. ह्याच्यामध्ये E मीन्स चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, m इज मास ऑफ इलेक्ट्रॉन, v म्हणजे अप्लाइड व्होल्टेज, b म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि r म्हणजे रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ किंवा त्याला आपण हेलिकल पाथ सुद्धा असं म्हणतो. तर हा होता सेकंड प्रॉब्लेम. तर हा प्रॉब्लेम ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018 मध्ये आपल्या विद्यापीठाच्या एक्झाममध्ये विचारलेला आहे. थर्ड प्रॉब्लेम काय आहे आपला, व्हॉट विल बी द मॅक्सिमम वेलोसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इफ ॲनोड पोटेन्शियल इज 2 kV. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम वेलोसिटी काढायची फोटो इलेक्ट्रॉन्सची. आपल्याला ॲनोड पोटेन्शियल किती दिलेलं आहे, 2 kV दिलेलं आहे. बस आता आपल्याला जे काही दिलेलं आहे गिवन ते आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. दॅट इज गिवन. काय दिलेलं आहे आपल्याला, ॲनोड पोटेन्शियल व्हीची व्हॅल्यू दिलेली आहे 2 kV. म्हणजेच हे किती असतं, 2 × 10⁻³ व्होल्ट. 2 × 10⁻³ व्होल्ट. त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि चार्ज ऑन इलेक्ट्रॉन वी नो दॅट इज m इज 9.1. नो नीड टू राईट हिअर. तर आता याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट सेंटेन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय तर, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इज इक्वल टू वर्क डन ऑन इट बाय इलेक्ट्रिक फील्ड विच इज द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रॉन्स चार्ज अँड द ॲनोड पोटेन्शियल. म्हणजे कायनेटिक मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम इक्वल्स टू असते E × V. हे कशामुळे आलं हा फॉर्म्युला, तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स हे काय असते, इक्वल टू वर्क डन ऑन इट बाय इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनवर त्या इलेक्ट्रिक फील्डनं किती वर्क डन केलं आणि ह्याचंच म्हणजे ते वर्क डन आपण कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये लिहितो, तर E × V. दॅट इज द प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक चार्ज अँड इलेक्ट्रॉन चार्ज अँड ॲनोड पोटेन्शियल. दॅट इज E × V. म्हणजे त्या मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी म्हणजे वर्क डनचं कन्व्हर्जन हे एनर्जीमध्ये होतं आणि त्या जी कायनेटिक एनर्जी असते मॅक्सिमम त्याचंच हे वर्क डन म्हणजेच ही कायनेटिक एनर्जी आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर E × V. दॅट इज E इज अ इलेक्ट्रॉनिक चार्ज, दॅट इज E इज अ चार्ज अँड V इज द ॲनोड पोटेन्शियल. बस आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला ठेवायचं आहे. ह्याला आपण सपोज करा आपण 1 म्हणलं.
आणि परत कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ m v मॅक्सचा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 2. हे व्ही हे कॅपिटल आहे, म्हणजे हे अप्लाइड व्होल्टेज पोटेन्शियल ज्याला म्हणतो आपण कॅपिटल व्ही, आणि हे जे स्मॉल व्ही आहे हे काय आहे, व्हेलॉसिटी आहे फोटो इलेक्ट्रॉन्स. बस इक्वेशन 1 आणि 2 जर आपण इक्वेट केले तर काय येईल, ई इंटू व्ही इक्वल्स टू हाफ m v मॅक्स स्क्वेअर. हे व्ही हे कॅपिटल आहे, हे व्ही स्मॉल आहे. बस मग याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर काय येईल, वी हॅव टू व्हॉट इज द मॅक्सिमम व्हेलॉसिटी काढायचं आहे आपल्याला. तर डायरेक्ट आपण याच्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवल्या, ई म्हणजे काय 1.6 इंटू 10⁻⁹, व्होल्टेज आपल्याला किती दिलेलं आहे 2 इंटू 10⁻³ विच इज इक्वल्स टू हाफ. एम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं 9.1 इंटू -31 इंटू व्ही मॅक्स स्क्वेअर. बस त्याच्यामध्ये जर आपण हे व्हॅल्यू ठेवल्या तर काय येईल, हे 1.6 इंटू 10⁻⁹, हा 2 इकडं आल्यानंतर हा न्यूमरेटरमध्ये जाईल, इंटू 2 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 9.1 इंटू 10⁻31 विच इज इक्वल टू व्ही मॅक्सचा स्क्वेअर. बस याला जर आपण सॉल्व केलं तर आपली व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय येईल, व्ही मॅक्स इक्वल्स टू, याला जर सॉल्व केलं आणि त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला तर आपलं व्ही मॅक्सची व्हॅल्यू काय येईल 2.65 इंटू 10⁻7 मीटर पर ही त्याची व्हॅल्यू येईल 10⁻7. तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन काढायची होती. तर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन हे काय असतं, वर्क डन बाय दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन इन इलेक्ट्रिक फील्ड विच इज इक्वल टू काय असतं, प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रॉन चार्ज अँड द ॲनोड पोटेन्शियल दॅट इज ई इंटू व्ही. आणि आपण ह्या कायनेटिक एनर्जीला हाफ mv² हा त्याचा बेसिक फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा लिहू शकतो. मग हे LHS इक्वल असल्यामुळं RHS आपण इक्वल करू शकतो, आणि त्यामुळं ह्या जर व्हॅल्यू ठेवल्या त्यात चार्ज अँड मास ऑफ इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू जर ठेवली आपण तर त्यावरून आपण ही व्ही मॅक्सची व्हॅल्यू आपण काढू शकतो. तर हे न्यूमरिकल विचारलेलं आहे 5 मार्कसाठी, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019च्या एक्झाममध्ये आहे विचारलेलं आहे. This is the next problem. What is the energy in electron volt of photon of wavelength 6380 angstrom? एकदम इझी न्यूमरिकल आहे हा. याच्यामध्ये आपल्याला एनर्जी काढायचं आहे फोटॉनची, ज्याची की वेव्हलेंथ किती आहे 6380 आहे. म्हणजे गिवन दॅट लॅम्बडा इक्वल्स टू 6380 अँगस्ट्रॉम. यालाच कसं लिहिता येईल 6380 इंटू 10⁻⁻10 मीटर, 10⁻⁻10 मीटर. आणि काय करायचं, एनर्जी काढायचं. एनर्जीचा व्हॅल्यू काय असते ई इक्वल्स टू एच इंटू न्यू, किंवा त्याला कसं लिहितो आपण एच इंटू न्यूच्या ठिकाणी सी अपॉन लॅम्बडा. बस याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या, एचची व्हॅल्यू काय असते 6.62 इंटू 10⁻⁻34 जूल सेकंद, आणि सीची व्हॅल्यू असते 3 इंटू 10⁸. डिवायडेड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू काय असते दिलेली आहे 6380
इंटू 10⁻⁻10. याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर व्हॅल्यू काही 3.1128 इंटू 10⁻⁻19. येणारी व्हॅल्यू ही जूलमध्ये असेल. त्याला जर आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये तर सेम याला जर आपण 1.6 इंटू 10⁻⁻19 न जर आपण याला डिवाइड केलं तर आपलं 1.6 हे 10⁻⁻19 10⁻⁻19 कॅन्सल होईल आणि मग आपली रिक्वायर्ड एनर्जीची व्हॅल्यू किती 1.94375 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही त्याची व्हॅल्यू असते. ह्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवावी लागतील. याची व्हॅल्यू किंवा प्रॉब्लेममध्ये दिलेल्या पण असतात. आता ह्या प्रॉब्लेममध्ये ही व्हॅल्यू दिलेली आहे. इथं 6.62 इंटू 10⁻34 ही व्हॅल्यू आपण इथे घेतलेली आहे. तर हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम 2 वेळेस विचारलेला आहे. एक मार्च एप्रिल 2017 आणि जून जुलै 2022. जून जुलै 2022ला सुद्धा हा प्रॉब्लेम विचारलेला आहे. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट वर्क फंक्शन ऑफ सोडियम इन इलेक्ट्रॉन व्होल्ट गिवन दॅट थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिलेली आहे
6800 अँगस्ट्रॉंग आणि व्हॅल्यू ऑफ एच दिलेली आहे. बस मग आता जे काही गिवन आहे म्हणजे आपल्याला काय दिलेले आहे, लॅम्बडा 0ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं. लॅम्बडा 0 इक्वल्स टू काय आहे, 6800 थ्रेशोल्ड म्हणजे हे 6800 इंटू 10⁻10 मीटर दिलेली आहे आणि एच ची व्हॅल्यू आहे 6.62 इंटू 10⁻34 जूल सेकंड. बस थ्रेशोल्ड वर्क फंक्शन म्हणजे काय, E0ची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. E0 इक्वल्स टू काय असतं, एच इंटू न्यू 0, दॅट इज एच इंटू न्यू 0 म्हणजे C अपॉन लॅम्बडा 0. बस याची जर व्हॅल्यू आपण ठेवली 6 इंटू 6.2 इंटू 10⁻34 इंटू C काय असतं 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय लॅम्बडा 0ची व्हॅल्यू दिलेली आहे 6800 अँगस्ट्रॉंगमध्ये असल्यामुळे याला आपण काय लिहू शकतो 10⁻10. बस याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपली व्हॅल्यू काय येईल 2.92 इंटू 10⁻19 ही येणारी व्हॅल्यू जूलमध्ये असते. याला इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर याला 1.6 इंटू 10⁻19 न ह्याला डिवाइड करायचं. मग हे ह्याची व्हॅल्यू काय येईल, मग हे 1.8253 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही त्याची रिक्वायर्ड व्हॅल्यू असेल. बस हेच प्रॉब्लेम होते, म्हणजे यासारखेच प्रॉब्लेम एक्झाममध्ये पडू शकतात. त्यामुळं आपण हे सगळे कव्हर केले. याच्यामध्ये तुम्हाला फक्त एच प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल 6.62 इंटू 10⁻34. त्यानंतर इलेक्ट्रॉन होल्डचं कन्व्हर्जन जूलमध्ये कसं करायचं ते लक्षात ठेवावं लागेल. जर इलेक्ट्रॉन होल्डमधून जूलमध्ये कन्व्हर्ट करताना आपण त्याला 1.6 इंटू 10⁻19 मल्टिप्लाय करतो आणि जर आपल्याला जूलचं कन्व्हर्जन इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये करायचं असेल तर त्याला आपण 1.6 इंटू 10⁻19 त्याला आपण डिव्हाइड करतो पर्टिक्युलर व्हॅल्यूला. याच्यामध्ये हे E/m लिनार्ड्स मेथडच्या E/mचा फॉर्म्युला सुद्धा आपण एका प्रॉब्लेममध्ये यूज केलं. So this is all about the numericals which have asked in previous year examination. Thank you.